अवघ्या 10 महिन्यांमध्ये 58 कोटींचे झाले 213 कोटी रुपये. महसूल मंत्री बावनकुळेंच्या आग्रहानं उघड पांढरं. झी 24 तासचं आणखी एक दणदणीत इन्व्हेस्टिगेशन. मेहरबानी आणि खैरातीवर सरकार टिकून आहे. झी 24 तासच्या ऑपरेशन खैरातवरून संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर टीका. रिटर्न गिफ्टवर निवडणुका लढवल्या जात असल्याचा आरोप. विलिनीकरणाला राष्ट्रवादीचा विरोध. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास काही नेते तयार नसल्याची सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबत दिल्लीतील बैठकीनंतर एकमत झाल्याची माहिती. अपघाताच्या एक दिवस आधी अजित पवार यांना प्रफुल्ल पटेल की कोणाचा तरी फोन आला होता. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुरावांचा दावा. फाईल क्लिअर करण्यासाठी दादांना फोन आला. हिंदुराव यांचा दावा. प्रफुल्ल पटेलांमुळेच त्या दिवशी अजित पवार यांना उशीर झाला. फाईलवर सही करण्यासाठी आग्रह होता. आमदार रोहित पवारांचा आरोप. दादा कारनं गेले असते तर अपघात टळला असता. रोहित पवार यांचा दावा. नरेश अरोरांच्या कन्सल्टंटला दादांनी झापलं होतं. अरोराला कॉन्ट्रॅक्ट न देण्याची दादांची भूमिका होती. सुनील तटकरे अरोरांच्या कॉन्ट्रॅक्टसाठी गेले होते. रोहित पवारांचा आरोप. भाऊच गेला आता जुनं उघडण्यात काय अर्थ आहे. झालेली चर्चा आमच्या दोघांमध्ये होती. राष्ट्रवादी विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. डीजीसीएकडून चार्टर विमान कंपन्यांचं ऑडिट. पहिल्या टप्प्यात 14 कंपन्यांचं स्पेशल ऑडिट. अजित पवारांच्या विमान अपघातातील कंपनीला वगळलं. परभणी मनपा शिवसेना युबीटी काँग्रेसचं ठरलं. परभणीच्या महापौरपदी शिवसेना युबीटीकडून सय्यद इक्बाल यांची महापौरपदी वर्णी. काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौर. आणि झेडपी निवडणुकीत महायुतीकडून पैशांचा वारेमाप वापर. पैशांचा महापौर निष्ठेची भिंत फोडू शकला नाही. झेडपी निकालावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया.